किती होत बघा. या साईडला सगळी भरली होत, ह्या साईडला पण त्या साईड पर्यंत. तर आपल्या अळंबी फ्रायच्या रेसिपीक आता सुरुवात होता. सगळ्यात आधी कढईत तेल टाकून घेतले ना. तर मित्रांनो, तयार असत आपली कुरकुरीत अळंबी फ्राय. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत. मित्रांनो, आज मी आणि आई चाललो एका बागेत, कारण आपल्याला खबर लागली आहे की त्या बागेत अळंबी येली आहेत. बरेच दिवस झाले आम्ही अळंबी शोधतो, बऱ्याच वेळा फुलान पण गेली, पण फायनली एक काकी असा तर तिनं सांगितलं की तिकडे अळंबी येली असं. तर तिकडे जातो आणि बघतो किती होती. चला, व्हिडिओ तुमका पुढे बघूक मिळतलो. फायनली आपल्याक आज अळंबी बघूक गावतली आहेत बऱ्याच दिवसांनी. गेल्या वर्षी आपण भाजी खाल्लेलो, यावर्षी काही मिळालीच नाही आपल्याक. यावर्षी फक्त एकच मिळाला, त्याची आम्ही रील बनवलो. बाकी काही अशी खाऊ गावली नाही आहेत. बघूया किती आहेत ती. तर आम्ही आता सुमितच्या बागेत पोचलो. सुमित सावंत आणि त्याची बायको आता हे असं संगीता वहिनी. तिनंच फोन केले माका ऐसून. सोना ये काय रे, लय लेट इली ना. पण हा, ही लेट येतात म्हणता. भरपूर इली भारी. मागे एवढी नाही इलेली. हा, किती होत बघा. बंपर या साईडला असत आणि या साईडला बघा किती होत बघा. या साईडला सगळी भरली होत, ह्या साईडला पण त्या साईड पर्यंत खूप होत ना. बोलायचा नसता. वरती बघ कसलो ह्या घोसा एक नंबर. थांब मी बघताय नाही तर काही चढता बघा. ही त्या साईडला थोडी असं कुपून काढला की लांबलच घेता. हा, ह्या बघ एवढा लांबीला भारी चिली होती. हा, ह्या बघ असलं लांब इलेलो सकाळी माका दिसलो. काय आता बघा. हा चालत. थँक्यू. तिनं फोन केला म्हणून आपल्याला मिळाली. हा, कसलं लांब बघा. तर नाक एक नंबर. तर मित्रांनो, खतरनाक अळंबी मिळाली. हे बघा, अजून बरीच काढूची होती. थंय तर केवढं कळप असा घोस असा. आणि हय पण होती बघा. एवढी कधी काढलेलं म्हैसूनच बघतोय मी. माझा हात पत्तर. हे बघ काय होती बघ, खतरनाक. यावर्षी लेट गावली पण एकदम बंपर गावली. ही तशी धर. किती इली ती बघ, पण एकदम तुटान येतात की खायची खायची. खूप असत. ही बारकी बारकी असत ना, संध्याकाळी मोठी होते. निघान येत नाही पुरी. ओढून काढूक बघतोय ना, ही तुटान येतात. हय जरा ना कडक जमीन असा, त्याच्यामुळे हे बघा ह्या इला मोठा. हे बघा, भुसभुशीत जमीन असतात ना तर अशी अक्की येतात. संध्याकाळी ही सगळी ना वरती येतली मोठी ही. तर ही बघा हयली ना पूर्ण येतात. पूर्ण अशी ओढून काढूची लागतात. बघा, मी जात होतोय बाहेर आज मालवणाक, आणि अचानक तिनं फोन केल्यान, त्यामुळे इकडे येईल धावत धावत. ह्या बघा कसलं लांब लचक गेला या तुटानीला. संध्याकाळी येते ती, लय बारकी वरची बघतोय. थांब, घसराक होता गे पाय बघा, पूर्ण घसराक होता. कैसून वाट असा बघूया. ह्या बघ, ह्या अक्के येतला बघा. आता ह्या बघा
रकडी हत बरीच वरती पण होती बघ. खतरनाकच झाला काम. हे बघा ही ना पूर्ण येतात ओढून. बोलाचा नसता म्हणता आई. हे बघा कसला लांब लुच्च घेतला. जंगली अळंबी. अरे हो हे बघा म्हणजे पूर्ण या बांधा केली. ही बघ ही काढते कसली हत्ती बघा खतरनाक. थांब मी येतोय वर. वरच्या साईडला इलाव वरसून थोडी गावतात का बघूया. थोडीशी सुमितने काढून नेल्यान सकाळी आणि ही इतकी अजून रवली होत. म्हणजे विचार करा किती इलेली. ती बघा इली काढल्यान आणि थंय दिसतात ती बघा. चला ती बघा ही सगळी होती अळंबी. आजच इली आहेत ही कारण याक पण फुलला नाही. हा सगळी एकदम ताजी असत कळे. ही बघा ह्या बघा कसला हाता बघा भारी. हय पण होती बघ. तर ही अळंबी खाऊसाठी ना भोंबूल येतात. हे बघा या आतमधून सगळा खाऊन टाकले नाही त्यांनी. पोकरतात पूर्ण. ते विषारी नसतात पण अळंबी काढताना पण ना तुमका समजा गोया ती खराब होत की खायची आपल्या काढूची आहेत. बरीचशी अशी काळी वगैरे असतात तर ती आपण काढूची नसतात. हा वरती अशी काळी असलेली न पूर्ण काळी असतात ना थोडीशी काळसर तर ती विषारी असू शकतात. तर ही आपल्याला माहिती आहेत कारण दरवर्षी आपण काढतो आणि ह्याची ओळख असं आपल्या त्याच्यामुळे ही चांगलीच अळंबी असत. हे बघा भारी कामच झालं. हा एक नंबर काम झाली म्हणजे एकदम प्रॉपर बघूक नाही आम्ही पण ती आहेत ना ती खराब आहेत. थोडी थोडी दिसतात ती खाल्लेली असत. तर माका आता जाऊचं असं मालवणाक त्याच्यामुळे बघूया रेसिपी कशी बनवतात ती. ही रवतली आपल्या संध्याकाळपर्यंत पॅक केलंच तर. ओके तर आई बोलता अशीच बांधून ठेवू तर ती राहू शकतात. बघूया आपल्याला फ्राय करूची असत पण भाजी पण करू शकतं. बघूया काय बनवूचं आता पुढे आपल्याला समजात. आरुश्री पण असत नंतर आपल्यासोबत. या बघा या गावला चल. होय म्हणजे ह्याच्या खाली आहेत गे. ह्याच्या खाली होती ही बघ लपान बिपान असत. ही बघ ही बघ ही बघ ही बघ कशी लपली होत बघा. म्हणजे ही दिसलेलीच नाही. भारीच काम झालं आणि व्यवस्थित बघून काढूची लागतात आजूबाजूक. आणि ही बघ पण होती की थोडी जातव तशी दिसतात. म्हणजे बघा किती असत ती. लोकांका अशी शोधून शोधून काढूची लागतात आणि आम्ही काढून कंटाळलो. कसली लांब लचक आहेत बघा. तर मित्रांनो व्हिडिओ सुरू केलेला आहे तेव्हा माका वाटलेलं नाही की एवढी असतील. माका वाटलेला काही 10-12 दिसतील पण इकडे इल्यावरती असं वाटलं की ही काढूनच संपायची नाही. खतरनाक गावली. दाखव घे पिशवी. ह्या काय तर बघा सगळी अळंबी. तर मित्रांनो आपल्या किती गावली तुमका हेच दाखवत आहे. ह्या काय तर बघा खतरनाक कसली आहेत बघा अळंबी. 1 किलोपेक्षा जास्त असत आणि सगळी एकदम ताजी ताजी कळे आहेत. एक पण फुलला नाही. काम झालेला. यंदा आम्ही उष्टावलेलो नाही अशा सोडलेलो कारण नागपंचमी झाल्यानंतर येत नाही असं म्हणतात. पण आपल्या नशिबाने आपल्याला भरपूर मिळाली आणि आता मी घरात चाललो. घराकडे जाऊन आपल्याला ही फ्रीजमध्ये बांधून ठेवची आहेत ना. हात बघा कसे झाले आहेत पूर्ण रंगले आहेत. चला माल घेऊन आता घरात चाललो. घराकडे जाऊन ही फ्रीजमध्ये ठेवची असत आणि त्याच्यानंतर मी मालवणवरसून इल्यानंतर त्याची रेसिपी बनवची असा. तोपर्यंत आरुश्री पण आपल्यासोबत असतेला. ते का घेऊन येऊ होता कारण म्हणजे ते का वाटलं असतं की थोडीशी असतील पण इकडे इल्यानंतर
बंपर भेटली आपल्या, त्यामुळे खूप मजा येईल. आता व्हिडिओ बघितल्यान की खुश होतं एकदम. हां, संध्याकाळी घेऊन येईन, बघूया परत जर इली ना. पण आपण रेसिपी या व्हिडिओतच दाखवलेलो, संध्याकाळी इली तर परत काय आपण व्हिडिओ बनवतो नाही. तर बघूया आता याचा काय पुढे बनवतात का. माका तर फ्राय पण करूची असत, बघूया करूक मिळाली तर नक्की तुमका दाखवते. चला. तर घरी पोचलो आणि हे बघा एवढी सगळी अळंबी आता फ्रीजमध्ये बांधून ठेवची आहेत. आणि मी इल्यानंतर बनवूया ना, भाजी पण बनवूया आणि फ्राय पण करूया. रवतली ना नक्की, कारण ना ही फुलतात लवकर. तर मी गेलेले मालवणाक आणि माका येईपर्यंत 6:30 वाजले. आणि आता आम्ही अळमी फ्रीजमधून काढलो. सकाळी आपण फ्रीजमध्ये ठेवलेलो तशीच्या तशी असत. ही बघा धुलव पण नाही, आई बोलली अशीच ठेवूया. तर आता ही धुवची. कोण काळू काळू चिकन नाही इल असतो. ते का वाटला चिकन आणलास. आई बोलले हे पाण्यात ठेवूया पहिले, उमळा करी. हा पूर्ण म्हणजे स्वच्छ माती धुवून जाऊ घ्यायची. करूया, स्वच्छ धुवून. कसली हद बघा. अशी बाहेर ठेवलं असतं तर फुलली असते ना होती. हा बाहेर लगेच फुलतात 2-3 तासात. तर आज आपल्या भरपूर अळंबी गावली आहेत. तर आज या अळंब्यांचं काय काय बनवतेलास. अहो काय खाणार तुम्ही. अळंबी फ्राय, अळंबी फ्राय आणि भाजी. ओके. तू आधी कधी अळंबी फ्राय केलं. मी खायचंच नाही मी. काय बोलतं. म्हणजे आणि माझं कसं आहे माहिती आहे, म्हणजे माझा तिकडचा होता तसं सांगतोय. म्हणजे माका जी गोष्ट आवडत नाही ना, मी ती गोष्ट अजिबात ढुंकान सुद्धा बघितली नाही त्यांच्याकडे. मी माझी आवडतीच गोष्ट करायचंय, पण आता शिकायची लागता. हे असं वाला घेत नाही ना, हे वाले ते नंतर काढून टाकतात. म्हणजे काय हे नसता. का विचारूया नंतर विचारू. हे पहिली माती ह्या जाऊ दे त्याला. खूप माती जास्त माती लागलेली. आई बोलले त्याला भिजत ठेव, मग ती थोडी हे होते लूज होते माती. एकदा काय कर माहिती पाणी ओतून टाक आणि मग स्वच्छ पाणी टाकून परत. तर अळंबी धुवसाठी आता आई पण इली आणि दोघा मिळून धुतात. माती स्वच्छ धुवू ना. माती किती वेळा धुतलास. 2-4 वेळा धुलो, तरी पण अजून धुवची. म्हणजे व्यवस्थित धुव. आई बोलतात की माती पूर्ण स्वच्छ नाही साफ केली तर भगवान चालू होता. माती त्याच्यामुळे जास्त वेळ धुतो. माती पटत जात. आणि ते काळे असते चांगली आहे, ती चांगली आहे, ती तशीच असते. काय झाला नाही त्यांना काय ना, ही चांगली आहे, तशी असते ही ना, तशीच असते. ती काय दुपाची नाही. ती फक्त भोंबुरटे खातात ते आपण घेत नाही ना. खाल्ले ही बरी आहेत. बोंबुरटे खाल्लेली टाकत सगळे कळी आहेत ना अजून. असेच कळी आहे. मला वाटलं की फुलती. नाही फुलती कशी. मी ठेवलेले पॅक बनवा ना. तर आज आमच्याकडे अळंबी फ्राय आणि अळंबीची भाजी होतली. तर त्याच्यासाठी आता फ्रायसाठी काढता. चांगली फ्रायसाठी काढता. तू खाते लोक. मला नाही आवडत ते. नाही खात. फ्राय करणार. फ्राय कुरकुरीत होते एकदम. तेच बघणार कसे लागतात ते. भाजून खातात तशी. भाजी नको. ओके भाजी नको. तुका फ्राय दाखवते ह्यावेळी. कुरकुरीत होते. मासे खातो ना, भारी होतात. मागच्या वेळी आपण केलं ना, 1 नंबर झालेली. होय. तर फ्रायसाठी एवढी काढलो बाहेर आणि याची भाजी होतली. तर आता हे कट करून दाखवतात कसे कट करतात ते. तर ह्या अळंब्या कसा कट करायचा फ्रायसाठी तुमका दाखवते. तर आधी मागचो भाग कापून टाकायचो आणि ह्या अळंब्याक आपण असे उभे चीर मारून घ्यायचे. 4 तरी घ्यायचे. तर त्याच्यासाठी घट्ट पकडायचा, बुळबुळीत असतात. एकदम खोल नाही मारायचे, मीडियम असे. खोल मारलास तर 2 तुकडे होते. तर 1 झालो. बुळबुळ त्याच्यामुळे सुळकत असेल ना ते. सुळकता. 2 झाले. 4 मारूया आपण, कारण आतमध्ये ना आपल्याक मसालोनी भरूचो. तर तो आतमध्ये गेल्यावरती मस्तपैकी लागते. 1 2 3 आणि अजून 4. तर अशा प्रकारे आपण 4 तुकडे मारून घेतलं, कट मारून. तर आतमध्ये हे बघा अशा प्रकारे मसालो भरतलो. 2 तुकडे झाले तरी पण काय हरकत नाही, पण आपण 4 मारतो. बघूया. तर अशा प्रकारे आता हे सगळे पटापट करून घेऊया. हे बघा वरच्यावर मारायचं. बुळबुळीत लय. तर आई आपल्या घर
अळंबीसाठी भाजीसाठी हे कापून दाखवतात कशी कापतात ते. आणि मी इकडे फ्रायसाठी कट करतात. मी आज म्हणजे काहीतरी काम वेगळा चालू असा. वर वेगळा काळा try आहे, कर. आतमध्ये पांढरा आहे. वरतून टोका काळी येत खराब नाही ते तशीच असते. तर भाजीसाठी काय बनवतात तर आई दाखवते. ते नॅचरलच असत तशी. चांगली आहे. काय पिकुळची लागतात ती सांग. ही याची पिकू बाई, पण हात पिकुळ म्हणजे ही बघ, ही ना या वरचं या ना कळो फुललेली असतात ना, हा. ते हाताने पिकू गं, ही नाही सुटत ना. कळो आणि बुळबुळीत असतात. हे बघ. म्हणजे आधी वरचं कळो ह्या करून घ्यायचो, सोडवून घ्यायचो, हम्म. नंतर देठ कापायचो असं म्हणतात. ओके. तर ते कळो काढून घेण्याक पिकळणा बोलतात. आता अजून एक दाखवा आई. पिकुळा. या पिकळत ना हाताने ना असं कापून घ्यायचं. तसं करायचं. मग असं कापून द्यायचं. तर चला ही भाजी आम्ही तोपर्यंत कापून घेतो आणि हे कट मारून घेतो तोपर्यंत. येस. तर मंडळी फ्रायसाठी आपली कट करून झाली आहेत आणि आईंची पण झालेली असत. फक्त 3 रवली. आईन फास्ट काम केलं. आणि मला fast वेळ केलं. लागलो कारण हार्ड काम होता. तर होय आता काय? याची पुढची रेसिपी मी सांगतेलाय काय काय करूचं आता. ओके आता मी करते पुढचं. हा तुका माहिती आहे? नाही माहिती आहे, तुम्ही सांगताच बोललाय ना. तर चला आता आपण करूया. माझी आता चिरून झाली हा बारीक. ओके. तर आईन भाजीसाठी मस्तपैकी चिरून घेतले ना. तर आई भाजी बनवतेली आहे आणि मी तिकडे आरुश्री सोबत कांदा बिंदू कापून फ्राय. तर याच्यासाठी काय काय लागतं ना आई बनवता, म्हणजे कांदा वगैरे चिरून घेता. तर तो झाल्यानंतर तुमका दाखवते. तर आता याच्यात मीठ टाकूचा, मीठ टाकून मळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तर धुवून पण टाकूचा. हे धुवून टाकायचं. आधी मीठ लावून ठेवचा थोडा वेळ. ओके. आणि त्याच्यानंतर पाणी इला ना मग त्या धुवून टाकूचा. अच्छा. त्याच्यानंतर आपण ते का आगळ आणि बाकीचे मसाले लावतो. हां दाखवते तुमका पुढे. ओके. तर पहिल्यांदा आमका हे रेसिपी सांगतले, नाहीतर प्रत्येक टायमिंगला आम्ही दाखवत असतो. फक्त एक अशी ही पहिलीच ही असा वस्तू म्हणजे नाही, पदार्थ. रेसिपी. हा रेसिपी पदार्थ. हा पदार्थ असा की ह्यांका माहिती असा, फक्त फ्राय माहिती आहे ना. कारण मी त्या बनवलेलं आहे मागच्या वेळी आणि एक नंबर होतं. दरवेळी आपण भाजी बनवतो पण काहीतरी वेगळा बनवलो ना की लोकांका पण भारी वाटतं. हा थोडस वेगळं काहीतरी. बस झालं ना एवढं. हा आता ही ठेवची आहे तशीच थोडा वेळ. त्याच्यानंतर धुवून बाकीचं सामान टाकूचा. तर मीठ लावलेली अळंबी आता धुवून टाकूची आहेत. तर आता ह्या अळंब्यांका आगळ लावून ठेवचो आपल्याक 5 मिनिटं ठेवचो. तर 5 मिनिटं झाली आहेत आणि आता याच्यात आपलं मालवणी मसाला टाकूचो. त्याच्यानंतर रवो कुरुम कुरुम व्हायला. आणि आता तांदळाचा पीठ याने मस्तपैकी कुरुम कुरुम होतेली कुरकुरीत. आता ह्या मस्तपैकी सगळा मिक्स करून घ्यायचा. तर आता मी इलाय परत किचन मध्ये आईकडे आणि आईने इकडे बाकीची सगळी तयारी केली ना, म्हणजे भाजीसाठीची. तर इकडे कांदो, कढीपत्तो आणि कोकम असत. मालवणी मसाले तुकडे म्हणजे बाकीचा घ्यायचा अजून तुकडे मालवणी ओके. घेतले ना. तर आता सुरुवात करता. सगळ्यात आधी कढई ठेवलंय, तेल टाकते. तर तेल टाकले सगळ्यात आधी. ही रेसिपी आपण दरवर्षी दाखवतो पण तुमका जी कायची रेसिपी आहे पुढे दाखवतो. ही आमची घरची रेसिपी रोजची. ही पण भारी होता. पण आणि याच्यात किती आम्ही अळमी टमाटर गावली आहेत थोडा बघा. टाकीत नाही हा. काय याच्यात आम्ही टमाटर थोडा टाकीत नाही. मग कशी बनवतेला? आपली पहिली रेसिपी आहे ती घरी. आता लोक नवीन नवीन काय कढीपत्ता सगळं घालतात. हा म्हणजे कढीपत्तोनी हा आहे आपल्याकडे. मी आपलं टाकते. आता पण ओली कोथिंबीर घालीत नाही, चव बदलतात तिथे. ओके. आपली हातीच करायची रेसिपी. तर आता कांदो टाकता. जास्त सामान नाही लागत ना इथं आपलं नाही नाही साहित्य. काय नाही त्याच्यात. कांदो, मसाले, कांदो आणि सोल टाकू लागतं. हिवत असतं का त्यामुळे कोकम, टाकतो. आणि सोला म्हणतो सोला, आपले मालवणी जास्त सोला. कढीपत्तो, आपलो मालवणी मसालो,
तर आता आपली अळंबी. वा, यावर्षी लेट खातो पण खूप जास्त मिळाली. समाधान. कॉटला आता नाही ह्या वर्षात आमचं काय नाही. आंबट तिखट होऊन गेलं लई जास्त. मला माहित नाही करायचं. चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ. बियाचं त्याच्यात कोकम. कोकम सोला. पाणी जाऊ द्या. आणि आपलं तयार आहे इथे हे मॅरिनेट केलेली अळंबी ही आपण फ्राय करतो राहू नंतर. पाणी होते. आता ही रेसिपी होते कम्प्लीट. तर पाणी टाकलं ना आता. जास्त काय उकळतं नसतं त्याच्यात. थोडासाच पाणी हा. जास्त उकळतं काय नाही त्याच्यात. आता झाकून ठेवायचा आणि मस्त पैकी शिजाक द्यायचा. ही रेडी ना. ही पटकन होता भाजी. जास्त नरम असतं. पटकन एक बेरच उभारते. 5-6 मिनिटं झाली आहेत आणि मस्त पैकी उकळी आहे. परत हे मारा, काय झाकण मारा त्याला. मार. सॉरी मी मारणार. तुझ्या हातात झाकण लाव. ही आता शिजली भाजी बघ. ओके, भाजी आता मस्त पैकी. वाटण घालते भातक्या. ओके, भाजक्या वाटण टाकलं ना तर त्याच्यात. वाटणात काय काय टाकलेलं? मटणात घालतात तसं आपलं. ओके, चिकनला घालतात तसं. आमच्या जवळ वाटण आधीच काढून ठेवलेलं असतं. होया तेव्हा लावायचं. वया तेवढा काढून आतमध्ये टाकते. मस्त पैकी ग्रेव्ही तयार झाली. तर ही आपली अळंबीची भाजी तयार झाली असं. आणि ह्याच्या पुढे आता आपण बघतो अळंबीची फ्राय. चला, ही आता तयार झाली खावसाठी भाजी. ओके, तर आपली अळंबीची भाजी तयार झाली हा. आणि आता आपण बनवतो अळंबीची फ्राय. त्याच्यासाठी तुम्ही टाकलं धुता येते. हा, त्याच्यासाठी दुसरी कढई धुता. तुम्ही फ्राय करताय ना हो. तू कर. मग तुम्ही मगाचपासून मला सांगा मीच? असं कर तसं तसं कर. मी मगाचपासून सांगितलंय की कशी बनवतात ती. मग फ्राय आता करून फ्राय पण करूचं एकदा काय असं मोठं काम दाखवा नाही. ना. मी दाखवा शूट ना. करते ना. मी करते नको. असं ताई तुटा. तर आपल्या अळंबी फ्रायच्या रेसिपीक आता सुरुवात होता. सगळ्यात आधी कढईत तेल टाकून घेतलं ना होतो आणि का आता ही फ्राय करून घ्यायची आहे. टुक 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 टुक. तापला तरी काय माहिती बघ. सहसा होता म्हणून टाकला त्याला. जास्त मोठ्या आचेवरती नाही करूची आहेत. मग दिले हा, मीडियम. आणि जास्त उशीर तळूची आहेत. तर मस्तपैकी फ्राय आता सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, तुम्ही कधी अळंबी फ्राय खाल्लात की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझा कसा लावतो गो बुडवतो तो हा, रोवणी. हा ती तसा लावचा होता. कसा लावतो आता बरोबर झालं. अरे हा हा आम्ही मिक्स केलं मग ह्यांनी सांगितलं नाही. म्हणजे तुमची रेसिपी चुकीची होती. चुकली नाही. म्हणजे हा ते आपण हे गेल्या वर्षी रवा मंचुरियन आणि- पीठ टाकलेलं आहे मी. रवा आणि पीठ असं हे करून काय झालं माहिती लावायचा. आहे? त्याचा मसालो सुटलो. आता आता बुडू गळायचं आणि टाकू गळायचं. ए रवली आहेत त्याचा कर बघूया तसा. तर याचा काय झाला पहिल्या राऊंडचा? काय सुटला? तुमचा चुकलो अंदाज चुकलो. अंदाज चुकलो. एका लावलेलो मसालो सगळं बाहेर इलो. पहिलो राऊंड आपलो कम्प्लीट झालो हा. तरी बघा मस्त पैकी कुरकुरीत दिसतात. आता हे नंतर असं खाऊन करूया. बघतलंय. तर आता मी ही अळंबी तांदूळ आणि तांदूळ पीठ आणि हे रवा. रव्यात मिक्स करून टाकता. ऍक्च्युली तर हेच मगाशी बरोबर आहे सुटला. वाटतं. हा काय हम्म. आता बघूया कशी होतात ती. मग अशी अंदाज चुकलो. ओके. माका ह्याने सांगितलं आणि तसाही मी केलं. अगे गेल्या वर्षी तसा केलेलं. कारण एवढं कॉन्फिडन्स सांगितल्याने ना तर बावडेत कोण जीव पण देऊ शकता. एवढा कॉन्फिडन्स. अरे गेल्या वर्षी बनवलेलं म्हणून सांगितलं. आता बघूया कशी होतात. हा हे बघा हे आता बघा हे बरोबर बघा. झाली. हा काय बाबा हे मस्त आलंय. हे मस्त झाले आता. हा तर मित्रांनो, तयार असत आपली कुरकुरीत अळंबी फ्राय. तर मित्रांनो ही बघा ही वाली अशीच ट्राय करा. ह्याच्यामध्ये फरक बघा तुम्ही. हा. तर मित्रांनो, अळंबीची भाजी आणि अळंबी फ्राय दोन्ही पण आता मी ट्राय करतेल आहे.
तर सगळ्यात आधी अळंबी फ्राय बघूया कशी झाली आहेत ती. अख्ख्याच खातोय. एक नंबर. वेगळंच टेस्ट येता. म्हणजे अळंबीची भाजी आणि अळंबी फ्राय वेगवेगळी रेसिपी असा आणि टेस्ट पण तुमका वेगळं येतलो. तर आता अळंबीची भाजी बघूया. फ्राय तर एक नंबर झाली आहे. अळंबीची भाजी भारी आंबट अशी असता. आंबट तिखट. आंबट होईल आणि आंबट नाही त्याची ग्रेव्ही एक नंबर लागता. तर मित्रांनो अळंबी फ्राय पण एक नंबर झाली आहेत. जर तुमका ट्राय करूची असतील तर नेक्स्ट टाइम नक्की ट्राय करा किंवा ह्याच्या आधी तुम्ही खाल्लाच की नाही आपण कमेंट्समध्ये सांगा. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.